इकडे महेश सावंतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मराठी भाषिकांचा बालेकिल्ला दादर माहीममध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याची व्यूहरचना भाजपकडून आखली जाते अशी माहिती मिळते। शिवसेनेचे बंडखोर अपक्ष महापालिका निवडणुकीतील उमेदवार महेश सावंत यांना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। आपल्यासोबत स्वतः महेश सावंत आहेत। महेश सावंत यांची महापालिका निवडणुकीतली अपक्ष उमेदवार म्हणून कामगिरी अत्यंत लक्षवेधी ठरलेली आहे। आपण आता त्यांच्याशीच बोलणार। महापालिका निवडणुकीत जी तुमची लक्षवेधी कामगिरी राहिली, साधारण 8,500च्या आसपास तुम्हाला मतं पडली, ती अत्यंत महत्त्वाची मतं आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी दादर माहीममध्ये ही ताकद तितकीच महत्त्वाची असणार आहे। कदाचित तुम्हाला भाजप राजकीय बळही देऊ शकतं। नाही, पण हा विचार अजून आमच्या मनात सुद्धा आला नाही की कुठे जायचं, काय जायचं। आम्ही काय जर माझ्या मनात विचार असला तर निवडणुकीपूर्वीच हा निर्णय आम्ही घेतला असता, परंतु आम्हाला निवडणूक लढवायची होती आणि आम्हाला खात्री होती की काही झालं तरी जनता पाठीशी राहणार उभा आणि आम्हाला नगरसेवक पद हा देणारच। कारण आज सगळ्यांची इच्छा आहे, आज बघतात आहे ते 20-25 वर्ष आम्ही तळागाळात काम करतो आहे, त्यामुळे जनतेला एक आशा आहे की ह्याच्याकडनं काहीतरी एक आम्हाला कुठल्या तरी त्यांच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या पूर्ण होण्याचा एक मार्ग मोकळा होणार होता, म्हणून त्यांनी मला मदत केली। रविवारी जी तुम्ही समर्थकांची बैठक ठेवली आहे त्यात हा तुम्ही प्रस्ताव ठेवणार आहात का? आणि समर्थकांनी जर त्याला प्रतिसाद दिला आणि भाजपमध्ये जाण्याच्या दृष्टीने मतं मांडली तर त्या समर्थकांच्या भावनेचा मान राखला जाईल का? मी एकटा काय निर्णय घेणार नाही, हा का असेल तो कार्यकर्त्यांचा, परंतु अजूनपर्यंत मी कोणाच्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही। आपण बघू शकाल की महेश सावंत यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। त्यांची पुढची राजकीय वाटचाल ही समर्थक त्यांना काय नेमका कौल देतात, त्यांची भूमिका काय असते यावर ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।